खुशियाँ मिले, रहे हर जन्म साथ अपना और तू ही हर जन्म मुझे भाई मिले। थैंक यू। शिवराय दक्षिण दिल्लीहून परतत होते. वाटेत बेलवडी हे गाव लागते. हे आता कर्नाटकात आहे. या गावात एक देसाई गडी आहे. ही मावळ्यांना जिंकायची होती. मोर्चे लागले, लढाई सुरू झाली. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, तब्बल 1 महिना गेला. मावळ्यांनी पराक्रमाने ही गडी जिंकली. कोण होते त्या गडीत? कोण लढत होते एवढे चिवटपणे? ती होती एक स्त्री, मल्लाबाई उर्फ सावित्रीबाई देसाई. ती लढत होती आपलं छत्र वाचवण्यासाठी, आपलं अस्तित्व राखण्यासाठी, लढत होती आपलं बाळ वाचवण्यासाठी. गडी ताब्यात आली. तो दिवस म्हणजे भाऊबीजेचा दिवस. सावित्रीबाई कैद झाली. राजे गडी बघण्यासाठी आले. सावित्रीने मावळ्यांनी सावित्रीला राजांसमोर उभे केले. ती घाबरलेली होती, गांगरलेली होती. तिला आपली काळजी होती. आपल्यानंतर आपल्या बाळाचं कसं होणार? ते अनाथ होता याची काळजी तिला लागली होती. राजे समोर येताच ती रडायला लागली.
राजे मला मारा, ठार मारा, पण माझं बाळ अजून लहान आहे राजे, त्याला मारू नका, त्याला मारू नका राजे, हवं तर माझा जीव घ्या. तिचे हे शब्द राजांच्या काळजाला जाऊन भिडले. राजे गहिवरले. राजांनी बाळ आणण्याची आज्ञा दिली. बाळ आणले. राजांनी ते छोटेसे बाळ आपल्या हातात घेतले. इकडे सावित्रीचं काळीज धडधडत होतं. काय करावं तिला कळत नव्हतं. राजांनी तिला बंधनमुक्त करण्याची आज्ञा दिली. सावित्री धावतच राजांच्या पायावर झुकली. राजे त्याला मारू नका राजे, त्याला मारू नका. त्या शत्रूच्या बाईसाठी राजांच्या मुखातून शब्द बाहेर पडला. ताई काय कोण म्हटले मी तुम्हाला मारणार, या बाळाला मारणार. मी तुम्हाला ताई म्हटले म्हणजे हे बाळ माझा भाचा झाला आणि पहिल्यांदा माझ्या भाच्याला भेटतोय म्हणजे काही दिला पाहिजे ना. म्हणून ही जिंकलेली गढी मी त्याला दूध भातासाठी देतोय आणि आजूबाजूचा प्रदेश तुझ्या चोळी बांगडीसाठी. राजाने तिला गादीवर बसवले. काय घडतंय तिला कळत नव्हते, पण मगाशी वाहणारे दुःखाचे अश्रू आता आनंदाने वाहू लागले. धन्य ते शिवाजी राजे, धन्य त्यांचे माता पिता. ही कथा इथे संपत नाही. राजे निघून गेले, पण राजांचे शिल्प त्या बहिणीने उभारले. त्यात राजे गादीवर बसले आहे. राजांच्या मांडीवर बाळ आहे. एका हातात दुधाची वाटी आणि एका हातात चमचा आहे. त्या चमच्याने ते बाळाला दूध पाजत आहे आणि हे दृश्य त्या बाळाची आई कौतुकाने बघत आहे. आजही या भाव बहिणीच्या प्रेमाचे शिल्प त्या बेलवडी गावात बघायला मिळते. किती महान आपले शिवाजी राजे होते हो. आपल्या शिवाजी राजांना स्वतःची सख्खी बहीण नव्हती, पण स्वराज्यातली प्रत्येक परस्त्री त्यांना आपला भाऊ मानत होती. धन्यवाद.